घुले परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. तसं मी पूर्वी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे, आत्ता सुद्धा तीच भावना आहे. कुठल्याही व्यक्तीला जर दुसरा व्यक्ती मारत असेल, तो मारणारा व्यक्तीला न जात असतो न धर्म असतो, तो शेवटी गुन्हेगार असतो. गुन्हा तिथं घडलाय, घुले परिवारावर तिथं अन्याय झालाय, घुले परिवारावर न्याय मिळालाच पाहिजे. तसंच महादेव मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. पण न्याय देत असताना कायदा व सुव्यवस्था योग्य पद्धतीची राहावी याची पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची आहे. आणि मग कुठलंही एखादं प्रकरण घडल्यानंतर शहानिशा करणं ही सुद्धा जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. पण हे सगळं होत असताना जर मुद्दामून एखाद्या परिवारातल्या व्यक्तीचं नाव घेतलं जात असेल, त्याच्याभोवती राजकारण केलं जात असेल, ते सुद्धा तिथं योग्य नाही. त्यामुळे याच्यात राजकारण न आणता घुले परिवाराला न्याय कसा मिळेल याची भूमिका, कारण शेवटी सत्ता भाजपची आणि महायुतीची आहे. आणि मग सत्ता महायुतीची आणि भाजपची असेल, होम डिपार्टमेंट भाजपचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे, पोलीस डिपार्टमेंट त्यांना रिपोर्ट करतं. मग जर काही लोकांची भावना अशी असेल की त्यांना न्याय मिळत नाही, मग पोलीस डिपार्टमेंट कुठेतरी कमी पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. पण याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की काही लोक राजकीय दृष्टिकोनातून जे तिथले खासदार आहेत त्यांच्या मुलाचं नाव तिथं घेत आहेत. मुलगा हा तिथं कोऑर्डिनेट करतोय, कोऑपरेट करतोय, पोलिसांना जाऊन भेटतोय, पोलिसांना सहकार्य तिथं करतोय. याच्यात महादेव मुंडेंच्या बाबतीत बघायला गेलो तर कुणी मर्डर केला हेच अजून लोकांना माहित नाही. संतोष देशमुखांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं, एक मारेकरी जो आहे ना, तो जो जबाबदार आहे तो अजून कोणाला सापडत नाही. पण घुले यांच्या प्रकरणामध्ये 10च्या 10 लोक ते तिथं होते आणि त्यांनी ज्यांनी मर्डर केला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे गुन्हेगार हे ताब्यात घेतले आहे. आता न्याय देण्याची जी काही पुढची पायरी आहे ती न्याय व्यवस्थेची आहे, नाहीतर कोर्टाची, असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं. तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने कुठेही कमतरता ठेवली नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.